आजकाल इंस्टाग्राम रील खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. साधा एखाद्या कार्यकर्त्याला मदत करताना, राजकारणी लोकांचे पण साधा कार्यकर्त्याला मदत करताना पण इंस्टाग्राम रील व्हायरल होतात. असू दे, ज्याची आवड, ज्याची सवड त्याची आवड. परंतु ज्या पद्धतीने कॉमेडी फेम प्रणव मोरे, प्रणित मोरे याच्या शोमध्ये आमच्या थर्ड इयरच्या डॉक्टर ज्या पवार म्हणून आहेत, सेजल स्टुडंट आहेत, आणि सेजल पवार यांचं स्टेटमेंट जेव्हा व्हायरल झालं, म्हणजे ती कॉमेडी व्हायरल झाली. कॉमेडी नक्की असली पाहिजे, कारण आता जीवनामध्ये हसणं हा एक हसवण्यासाठी आता माणसं नेमायला लागलो होतं आपण. म्हणजे हसणं इतकं दुरापास झालेलं आहे. परंतु कोणावर हसतोय, नक्की विडंबन कोणावर होतंय याचं जर भान डॉक्टर म्हणून स्टुडंट जी भविष्यात चांगली डॉक्टर बनून बाहेर येणार आहे जगात, समाजात, त्या मुलीचे विचार काय आहेत? तर जी लोक बॉडी डोनेट करतात, केवढं मोठं पुण्याचं काम करतात. का करतात? तर तिथल्या असलेल्या प्रत्येक स्टुडंटला आमचं मानवी शरीर कसं आहे आणि त्या मानवी शरीरामध्ये प्रत्येक अवयवाची जागा कुठे आहे, कार्य काय, असं जे एक एज्युकेशन भाग आहे, त्या बॉडीला घेऊन तिने जेव्हा जोक केला त्या कॉमेडी याच्यामध्ये, त्या प्रणित मोरेनी विचारलं तू काय करते? तर ती म्हणाली मी डॉक्टर आहे. डॉक्टरमध्ये काय? तेव्हा तिने म्हणाले की आम्ही थर्ड इयरचे आहोत. मग ते म्हणाले मग तुमच्या समोर पोस्टमॉर्टम वगैरे होत असणार. ज्यावेळेला पहिल्यांदाच त्याला कल्पना होते की ती बॉडी डोनेट, असं मला वाटतं, म्हणजे त्याच्यात तो काही संभाषण दिसत नाही. तेव्हा त्या मुलीने झालं की बॉडी आमच्या समोर होती. मग त्याने विचारलं तुम्ही काय केलं? तर म्हणे पहिले पाय तोडले, म्हणजे पायाचं हे केलं. मग दुसरं तर म्हणे ॲब्डोमिनल. तिसरं म्हणे खोपडी. मग खोपडीत काही नसतं, काही नाही. आणि मग परत आगाऊगिरीने सांगितलं गेलं, ते जास्त लोकांना आवडलं नाही. प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे. म्हणजे जेव्हा आगाऊगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्ट बद्दल बोलणं, हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं. आणि ते इतकं वाढलं की लोकांनी आता त्याच्यावरती बोलायला सुरुवात केली. लोकांचं म्हणणं काय, यात प्रणित मोरेच्या शोमध्ये 370ची बिर्याणी फार गाजली. या आतापर्यंत बिर्याणीचे दर काय असेल माहिती नाही आम्हाला, पण 370 कलम हे सुद्धा महिलांवरच आहे. महिलांना किडनॅप करणं, याव करणं असं त्या कलमामधलं आहे. आणि तेव्हा ज्यांनी सांगितलं की मी मुलींना खिलवतो आणि ते 370 पैसे मी वसूल करतो आणि वेगळ्या ॲटिट्यूडमध्ये बोलला, त्याला IT क्षेत्रात काम करत होता त्या संस्थेनी त्याला काढून टाकलं. इथे लोक आता सोशल मीडियावर तेच म्हणतात, इथे भेदाभेद नाही पाहिजे. मुलगा मुलगी हा भेदाभेद असताच कामा नये, कारण आपण सगळ्यांना समानतेचं वागणूक देतो. त्या समानतेवर या जर समाजाला बिघडवणाऱ्या गोष्टी बोलून होत असतील आणि त्या बॉडीचा अपमान, तर तो ऑब्जेक्शनेबल आहे. काय कारवाईची मागणी आहे? आम्ही असं मागणी केली आहे. एकदा तिने अख्ख्या KM ला काय म्हणा डटी चिंदी, ते 1 वर्षावर टॉक्सिस, त्याच्या आधी KM चिंदी, दट्टी. कशाला थांबता बाबा तुम्ही इथे?
कशाला येता? ज्या पद्धतीने सरकारची जी नियोजन आहे आरक्षणाच्या बाबतीत काय पर्सेंटेज बाबत त्या आणि तुम्ही आलात, हरकत नाही, आम्हाला त्याच्यावरही ऑब्जेक्शन नाही, कशावरच ऑब्जेक्शन नाही, पण बोलण्यावर ऑब्जेक्शन 100% आहे. आणि मग जेव्हा मला डीननी सांगितलं नाही ती गेली घरी गेली, तेव्हा तर माझं कडाडून ऑब्जेक्शन आलं. मुळात या मुलीचा चेहरा व्हायरल झाला, मुलगी वाईट बोलली आहे, तिच्यावर ऍक्शन घ्याच, पण मुलीचं संरक्षण करणं पण आमचं जबाबदारी आहे. तिच्या पालकांकडे ती मुलगी सोपवली पाहिजे. ती जर आज अशीच कॅम्पसच्या बाहेर गेली, मग ट्रेनमध्ये गेली, बसमध्ये गेली, कुठेही, आणि कोणी हल्ला केला, कारण हे कोणालाही आवडलं नाही, समाजाला आवडलं नाही, तर तेही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. मग अति ताणल्यानंतर तुम्ही सगळे होता हजर, मग आमचे डीन सांगतात नाही नाही ती कॅम्पसमध्ये आहे. तेव्हा पण मी सांगितलं तिला सोडू नका, पहिले तिचे आई वडील बोलवा. अद्याप परवा गोष्ट घडली आहे आणि ह्या आमच्या संस्थेच्या डीननी अद्याप त्या आई वडिलांबरोबर संपर्कच नाही केला. काय चाललंय? म्हणजे मग आमचा एएमसी करतात काय, आमचा डीएमसी करतो काय, सगळे प्रश्न उभे राहिले आणि ह्या प्रश्नाची उत्तर हे देणार आहेत की नाही. त्यामुळे या सगळ्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय. याच्यात सतत येणारे म्हणजे सचिन पडवळ असतील, आमचा तावडे आहे, भारती पेडणेकर आहे, आमची ती पांचाळ आहे, ही लोक सतत हॉस्पिटलमध्ये कारणाने येत असतात. आमचं तेवढं होत नाही, कारण आम्ही ह्याच लोकांना फोन करून पेशंटला मदत करा सांगतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा केईएम बद्दल वाईट बोलणारे राजकारणी तर झालेच आहेत. केईएमची नावं काय बदलायला निघतात, केईएमची असलेली दुर्दशा बदलण्याची इच्छा नाही, पण केईएमचं नाव बदलायचंय, असे पण राजकारणी आहेत. कारवाई आता चालू आहे. आता मला 1 तासात त्यांचा रिपोर्ट येईल, त्या रिपोर्ट नंतर आपल्याला कारवाई करेल. नाही आम्ही सांगितलं या संस्थेतनं काढून टाका. सतत संस्थेवर बोलणार असेल, ट्रान्सफर करा, काढून टाका म्हणजे ट्रान्सफर करा. आम्हाला कोणाचंही नुकसान नाही. मग जर काळजी होती म्हणून सांगितलं ना तिला कॅम्पसच्या बाहेर सोडू नका, तिच्यावर काही कोणी काही अटॅक केला काय केला तर ते बरोबर नाही, ह्याही काळजी आम्ही दाखवली पालक म्हणून. त्यामुळे फक्त ट्रान्सफर करा आणि तंबी द्या आणि रेकॉर्डला टाका.